अहिल्यानगर जिले के शेवगांव तालुका के घोटन में विश्व महिला दिवस के अवसर पर उत्कर्ष अर्बन कोऑपरेटिव बैंक शाखा घोटन की ओर से कर्तव्यवान महिलाओं का सम्मान किया गया। यह सम्मान समारोह व्याख्याते गणेश शिंदे और बैंक के चेयरमैन ज्ञानेश्वर तहकीक के हस्ते संपन्न हुआ। इस अवसर पर व्याख्याते गणेश शिंदे ने कहा कि जैसे हम अपने घर की महिलाओं और बेटियों का सम्मान करते हैं, वैसे ही समाज की हर महिला और बेटी का भी सम्मान होना चाहिए। यदि समाज में महिलाओं को बराबरी और सम्मान मिलेगा तो किसी भी तरह के विरोध या मोर्चे की नौबत नहीं आएगी। वहीं बैंक के चेयरमैन ज्ञानेश्वर तहकीक ने कहा कि कर्तव्यवान महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त और आर्थिक साक्षर बनाना ही बैंक का मुख्य उद्देश्य है। इस कार्यक्रम में सरपंच सुधीर पवार, उप सरपंच संजय टाकड़कर, विष्णुभाऊ घुगे, संदीप घुगे, चंद्रकांत खरात, शाखा अधिकारी विकास पातकर, बैंक के संचालक मंडल, कर्मचारी, ग्रामस्थ और बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। एक दिवस महिलांचा सन्मान करण्याचा नाहीये। महिलांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं कौतुक झालं पाहिजे। त्यांचं कार्यकर्तृत्व तुम्ही कशात मोजणार आहात, कोणत्या एककांमध्ये मोजणार आहात? समाज म्हणून आपण काही गोष्टी ठरवायला नको। मी आज सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण या महिला दिनाच्या निमित्तानं खरं तर सगळ्या पुरुषांनी ठरवलं पाहिजे की आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांचा जसा सन्मान करतो तसा इतरांच्या घरातल्या स्त्रियांचाही सन्मान करू। ते भाऊबीजेला भाऊ आपण त्याला काहीतरी ओवळणी ते आपल्याला टाकत असते। आपण त्या दिवशी त्या भावाला सांगितलं पाहिजे, हे तुझं गिफ्ट तर मला पाहिजेच, पण आणखी एक वचन मला दे। जितका सन्मान तू तुझ्या बहिणीचा करतो ना, तितकाच सन्मान तू इतरांच्या बहिणीचा कर। म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत। एक दिवस महिलांचा सन्मान करण्याचा नाहीये। महिलांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं कौतुक झालं पाहिजे। त्यांचं कार्यकर्तृत्व तुम्ही कशात मोजणार आहात, कोणत्या एककांमध्ये मोजणार आहात? समाज म्हणून आपण काही गोष्टी ठरवायला नको। मी आज सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण या महिला दिनाच्या निमित्तानं खरं तर सगळ्या पुरुषांनी ठरवलं पाहिजे की आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांचा जसा सन्मान करतो तसा इतरांच्या घरातल्या स्त्रियांचाही सन्मान करू। ते भाऊबीजेला भाऊ आपण त्याला काहीतरी ओवळणी ते आपल्याला टाकत असते। आपण त्या दिवशी त्या भावाला सांगितलं पाहिजे, हे तुझं गिफ्ट तर मला पाहिजेच, पण आणखी एक वचन मला दे। जितका सन्मान तू तुझ्या बहिणीचा करतो ना, तितकाच सन्मान तू इतरांच्या बहिणीचा कर। म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत। महान्यूज 7 के लिए अहिल्यानगर से जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट।